नमस्कार. या ठिकाणी मोकळोह तालुका राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यातील एक दिंडी आहे. बरेच किलोमीटर अंतर पायी चालून या ठिकाणी थोडासा पावसाचा जोर वाढला, त्याच्यावर 2 मिनिटं विश्रांतीसाठी ते थांबलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांची काय ऊर्जा आहे, काय उत्साह आहे, काय आनंद आहे. कारण एकादशी जवळ आली आहे, तसंच पंढरपूर सुद्धा जवळ आलंय. दोन्ही गोष्टी जवळ आल्या आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, काय अनुभव आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. तर जय हरी विठ्ठल. बोला माऊली. जय हरी माऊली. आम्ही मोकळ गावचे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या दिंडीला वारी करता करता आज 18 वर्ष पूर्ण होत आहे आणि असंच अखंड वारी आमची अशीच चालू राहणार आहे. आम्ही 14 तारखेला आमच्या गावावरून, म्हणजे आमचे गाव मोकळवळ, या गावावरून आम्ही निघलो आहे. तर पहिला मुक्काम आमचा अहिल्यानगर मध्येच होता. असं करत करत आमचा आज 7वा मुक्काम पूर्ण होत आहे. तर ह्या मुक्कामामध्ये, आमच्या पहिल्याच मुक्कामामध्ये इतकी भारी सुविधा होते की म्हणजे एवढे भाविक लोकांना एवढे लोक जपतात की त्यांना म्हणजे त्यांची पूर्णपणे काही अडचण येत नाही. तर खूप छान वाटतं. प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन, त्यांच्या घरी गेलं तरी बी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कधी बी झोपू शकतो आपण, काही दिक्कत नाही. खाणं पिणं रस्त्याने इतका आनंदाकडे नाचत बागडत हसत खेळत भजन कीर्तन यामध्ये पूर्णपणे दंग होतात वारकरी कोणताही. आणि आज आम्ही आज सकाळी जेऊर मधून निघलो. दुपारी जेऊरच्या पुढे आम्ही जेवण केलं. एका वारकऱ्याच्या घरी जाऊन जेवण एकदम मस्त होतं, छान होतं. आणि पुढं आता कंदरमध्ये पोहोचलो आहे. कंदरमध्ये खूप पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे थांबलेलो आहे इथं. पाऊस आणि आनंद, म्हणजे पाऊस बाधाच टाकू शकत नाहीये वारकऱ्यांमध्ये. पाऊस असो किंवा काही असो, आम्ही हसत नाचत खेळत बागडत एकदम मस्त चाललेलो आहे आणि वारीचा खूप आनंद उलटत आहे. धन्यवाद. बरं, आता माझा एक प्रश्न आहे की आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, माहिती आहे का? काय नाव आहे? देवशैनी. बरोबर. बरं, जेहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? आळंदीचं नाव आणखीन एक अलंकापुरी. नाव ऐकलंय का? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्ण नाव काय पहिले? भावार्थ दीपिका. नाव ऐकलंय का? भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचं पूर्ण नाव आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? जन्मस्थान कुठे आहे? एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? बरं, आता माझं असं म्हणणं आहे की हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. बरोबर आहे. ठीक आहे ना. वृक्षवल्ली आम्हास्वारे कुणी म्हणलेलं आहे माऊली? बरं, जे का रांजले गांजले त्यासी म्हणेच आपले, कुणी म्हणलेलं आहे? आपले लाडके देव विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. या ठिकाणी आषाढी एकादशी, देवशैनी एकादशी या दिवसापासून योग निद्रेमध्ये जातात 4 महिने. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि मग कार्तिक एकादशी पासून परत आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू तर सृष्टीचा सांभाळ करतात. परंतु या 4 महिन्यामध्ये आपल्याला कोणी तोडगा ठेवत नाही, कारण श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात पहिले महादेव येतात. कारण श्रावणामध्ये आपण महादेवांचे भक्तिपूजन करतो आणि महादेवांचं भक्तिपूजन झालं की आपल्याकडे गणपती येतात. गणपती झालं की देवी येतात. देवी झालं की पितृ येतात. तर अशा क्रमाने चातुर्मासामध्ये विविध देवता येऊन या सृष्टीचा सांभाळ करतात. ऍक्च्युली सृष्टीचा सांभाळ करण्याचं काम कोणाचं आहे? विष्णूंचं आहे, हे की नाही? परंतु 4 महिने ते योग निद्रा घेतात. बरोबर आहे. योग निद्रा घेतात आणि नंतर मग परत ते कार्तिक एकादशी पासून जे आहेत पुन्हा आपला सृष्टीचा भार सांभाळतात. आता माझं असं म्हणणं आहे की आपले जे लाडके आणि प्रिय भगवान ते विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. त्याचं नाव सांगेल का? पुरीमध्ये. पुरी जगन्नाथपुरी, जगन्नाथ यात्रा. आपल्याकडे विविध यात्राचं आयोजन करण्यात येतं. यात्राचं महत्व खूप मोठं आहे. यात्रा वारी, जगन्नाथ यात्रा आहे, अमरनाथ यात्रा आहे, त्याच्यानंतर पंढरपूरची वारी आहे, आणखीन अनेक यात्रा आणि वाऱ्या आपल्याकडे होत असते. त्याचं मुख्य कारण असं आहे की वारी आणि यात्रा म्हणजे तुमचं शरीर थकतं, मन थकतं, बुद्धी थकते. आणि ज्यावेळेस तुम्ही थकता त्यावेळेस तुम्ही शांतपणे झोपता, कारण मनात
कुठलाच विचार येत नाही. तुम्ही झोपतात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस उठतात त्यावेळेस तुमच्याकडे नवीन ऊर्जा येते. जी नवीन ऊर्जा येते ती साक्षात पांडुरंग विठ्ठल म्हणजेच विष्णू देतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये थकतो. आता म्हणतो बस झालं कडे, आता नको काहीच, ना शिक्षण नको, ना संसार नको, ना काहीच नको. परंतु आपल्याकडे थकल्यानंतर म्हणून ही जी वारी असते, यात्रा असते आपल्या धर्मामध्ये, ती याच्यासाठी की माणूस थकला पाहिजे. कोणी 60 किलोमीटर चालतंय, कोणी 100 किलोमीटर चालतंय, 200 किलोमीटर चालतंय, कोणी 400 किलोमीटर चालतंय. पंढरपूरला असे पण लोक आहेत की 400 किलोमीटर चालून आले. सोपं नाही आहे 400 किलोमीटर चालणं म्हणजे, आहे की नाही. तुम्ही 400 किलोमीटर चालता म्हणजे त्यावेळेस तुमच्या हृदयात, मनात, बुद्धीत एकच भाव असतो, तो म्हणजे विष्णू, पांडुरंग, विठ्ठल. बरोबर आहे. आणि तुम्ही थकता आणि थकल्यानंतर ती ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळते. बरोबर आहे. जय हरी कृष्ण. जय हरी.